and his predestination, दावीद आणि दावीदाची अगोदरच ठरलेली दिशा or the predestination of man. किंवा माणसाची अगोदरच ठरलेली दिशा. We'll open our Bibles to Romans 8 verse 30. रोमकरास 8 त्यातलं 30व वचन आपण काढूया. Moreover, whom he did predestinate, them he also called, and whom he called, them he also justified, and whom he justified, them he also glorified. रोमकरास पत्र 8वा अध्याय 30व वचन. आणखी ज्यांना त्याने पूर्वी नेमले त्यांना त्याने बोलावले, आणि ज्यांना त्याने बोलावले त्यांना त्याने न्यायी ठरवले, आणि ज्यांना त्याने न्यायी ठरवले त्यांना त्याने गौरविले. हे Praise जे लिहिले God. ना, ज्यांना त्याने पूर्वी नेमले, हा तो विषय आहे. अगोदरच ठरलेली दिशा, पूर्वीच नेमलेलं होतं. Amen. आमेन. Some people don't believe in destiny. काही लोक मात्र या पूर्वीच नेमलेल्या दिशेविषयी, जागेविषयी विश्वास ठेवत नाहीत. They speak about destiny, isn't it, in the world? डेस्टिनी हा शब्द इंग्लिश भाषेत खूप कॉमन आहे. लोक बोलताना खूप बोलतात. डेस्टिनी म्हणजे अगोदरच माझ्या जीवनात हे ठरलेलं होतं. Because they think that if predestination means that everything that is ever going to happen to me has already been decided, कारण की त्यांना असं वाटतं की सगळं काही जे माझ्या जीवनात होत आहे ते जर पूर्वीच सगळं ठरलेलं आणि नियोजित होतं, and there is nothing I can do to change it, आणि मी ते बदलण्यासाठी जर काही करू शकत नाहीये, then I'm like a puppet. तर मी तर बाहुलीसारखा आहे. Why should I strive to do anything better on this earth? आणि मग या जगात मी कशाला काही प्रयत्न करायचे की माझं चांगलं व्हावं आणि मी वर यावं. See, why should I have dreams? Why should I have passion? काही लोकांचं म्हणणं असं पडतं, मग मी आवेश कशाला बाळगू, मग मी कशाला स्वप्न रंगवू. जर अगोदरच तुम्ही म्हणताय की सगळं ठरलेलं आहे आणि नियोजित आहे, तर मग स्वप्न रंगवायची कशाला, मेहनत करायची कशाला. See, so if what is written is already written and it is written what shall be, then I need not strive for it. आणि जे लिहिलेलं आहे तेच जर लिहिलेलं आहे आणि तेच जर घडणार आहे, तर मी काही प्रयत्न वगैरे करायची गरज नाही. जसं चाललंय तसं चालू दे, असं काहींचं म्हणणं पडतं. So ते people will व्हायचं ते say होईल. whatever happens will happen because that is written about me. लोक म्हणतात मग जे व्हायचंय ते होईल, ते माझ्या विषयीनं तेच लिहिलेलं आहे, माझ्या नशिबात तेच आहे. So most people of the world, they believe in destiny. तर जगातली जास्तीत जास्त माणसं या डेस्टिनीवर, पूर्व नियोजित किंवा अगोदरच ठरलेले याच्यावर विश्वास ठेवतात. We will call it nasib आपण त्याला नशीब म्हणू चला. because everybody understands. नशीब म्हटलं की सगळ्यांना कळतं. Amen. Amen. So wherever I use destiny, you just say nasib. तर जिथे कुठे डेस्टिनी हा शब्द इंग्लिश मधून येईल तिथं नशीब असं मराठीत म्हटलं जाईल. But the world has a warped understanding about destiny. पण या नशिबाविषयी जगाची कल्पना थोडी वाकडी आहे. Many people ask, बरीच माणसं विचारतात what is my purpose in this life? की या जीवनात माझा संकल्प तरी काय. Why is it hard to find for me? एवढं अवघड का जात आहे मला जीवनात. They all believe that they have a unique plan and purpose for their lives on this earth. सगळ्यांचाच असा विश्वास असतो की माझ्या जीवनामध्ये किंवा पृथ्वीवरील या माझ्या आयुष्यामध्ये काही ना काही वैशिष्ट्य, काही ना काही विशिष्ट योजना आहे. But they don't want to find it out. पण त्यांना ते शोधून काढायची इच्छा नसते. They just say it is written so it will happen. ते फक्त म्हणतात की नशिबात लिहिलेलं आहे, होईल. For them, destiny is summed up in asking, who am I? Where am I going? Where am I heading from where I came? त्यांच्यासाठी नशीब म्हणजे हेच विचारणं की मी कोण आहे, मी कुठून आलो, मी कुठे जाणार आहे, And what should I do for others? आणि मी दुसऱ्यांसाठी काय करायचं. Because if I help them, then my destiny will be good. कारण मी दुसऱ्यांना मदत केली तर माझं नशीब चांगलं होईल. But God tells us what His destiny is for us. पण देव आपल्याला सांगतो की त्याने आपल्यासाठी ठरवलेलं नशीब काय आहे. Because without God, कारण देवाशिवाय nobody can talk about destiny and fate. कोणीच नशिबाविषयी किंवा पूर्व नियोजित यावर बोलू नाही शकत. See, if you talk about destiny, that means somebody has written about it. आपण नशिबाविषयी जर बोलतोय, विधी लिखित, तर ती विधी कोणी लिहिलेली असेल ना. Amen. कोणी लिहिणारा तर असावा की नाही. Somebody has written. याचा अर्थ ते नशीब कोणीतरी लिहिणारा बसलाय कुठेतरी. It is written somewhere. कुठेतरी काहीतरी लिहिलं गेलेलं आहे. That's why the world says, whatever is in my destiny, I will get it. आणि म्हणून जगातली माणसं म्हणतात ना की नशिबात जे आहे ते होईल. नसीब में जो लिखा है वो होगा. लिखा है, किसने लिखा है? वो लिखने वाला कौन है. कब लिखा है? कब लिखा. कहां पर लिखा है? कुठे लिहिलं. कहां पर रखा है? कोणी कुठे लिहून ठेवलं. कोण आहे तो नशीब लिहिणारा. Praise the Lord. It is God who देव writes आहे. our destiny. देव लिहितो नशीब आपलं. Amen. आमेन. How can one say I'm destined for something एखादा माणूस असं कसं म्हणू शकतो की माझं हे नशीब आहे, and yet not believe that God has purposed it? आणि तरीही विश्वास ठेवत नाही की देवानेच माझं हे नशीब असं
योजलेलं आहे. See, if you believe in destiny, you have to believe in God. जर नशिबावर आपण विश्वास ठेवतो तर मग देवावर आपण विश्वास ठेवलाच पाहिजे. That means atheists cannot believe in destiny. याचा अर्थ नास्तिक माणसं नशिबावर विश्वास ठेवू शकत If नाही. you believe in destiny, you have to believe that God exists and God has written your destiny. नशिबावर जर आपला विश्वास आहे तर आपण हा विश्वास ठेवलाच पाहिजे की देव अस्तित्वात आहे आणि देवाने आपलं नशीब लिहिलंय. Now, without getting into the grind of the things of the world and what they mean and what they say, आता जग आणि जगातली माणसं याविषयी काय बोलतात त्या तपशिलात जायच्या ऐवजी we will just go into the Bible, what it speaks about predestination आपल्याला ते नको. आपण बायबलमध्ये जाऊ ना की बायबल काय म्हणतं की नशीब म्हणजे काय रे and how it sets our lives आणि आपल्या जीवनामध्ये कसं काय बरं हे सगळं लागू पडतं and how it affects our lives. आणि आपल्या जीवनावर याचा परिणाम काय काय होतो. What is our role in predestination? आपली भूमिका या नशिबात काय असते. How do I react to मी predestination? काय प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद या नशिबाला द्यायचा. Is predestination only for some people like David? हे नशीब दाविदासारख्या काही माणसांसाठीच लिहिलं गेलंय का. Is it only for the fivefold ministry हे officers? नशीब फक्त पाचपदरी सेवेत असलेल्या महान सेवकांसाठीच लिहिलं गेलंय का. Or is it for everyone? का हे नशीब सगळ्यांसाठी लिहिलेलं असतं. What is God's purpose in my देवाचा life? संकल्प देवाची योजना माझ्या जीवनात आहे तरी काय. See, these are the questions we are going to study. हे सगळे प्रश्न आपण अभ्यासात घेणार आहोत. Amen. आमेन. And I will go very slowly मी हळूहळू जाईन that you can understand what is real predestination according to the Bible. की तुम्हाला कळावं बायबल नुरूप नशीब म्हणजे काय. So let us take this subject from the biblical perspective. तर हा विषय पवित्र शास्त्राला धरून त्या दृष्टिकोनातून घेऊया. I will be primarily speaking to believers. मुख्यतः मी या विषयामध्ये बिलीवर म्हणजे विश्वासू माणसांशी बोलणार I'm आहे. not going to speak about unbelievers. या विषयाचा संबंध अविश्वासू माणसांशी नाही. Let us keep it for another subject. तो मग दुसरा विषय करू आपण. I would only touch the general destiny and specific destiny of each believer. प्रत्येक बिलीवर माणसाचं एक सर्वसाधारण नशीब आणि विशिष्ट नशीब काय आहे Amen. एवढंच Because मी बोलणार some आहे. people will get confused otherwise. काही लोक नाही तर गोंधळतील आणि त्यांना कळणार नाही. Now, do you know तुम्हाला माहित आहे का that each one of us who is born on this earth has been designed by God? आपल्यातला प्रत्येक जण जो या जगात जन्माला आलाय आपली रचना देवानी केलेली आहे. It's not just how you will look. फक्त आपण कसे दिसतो तेवढंच महत्वाचं नाही. See, people only saw Adam being formed by God and that they think that it is the outward figure that God established for Adam लोकांनी and फक्त Eve. आदामाला देवाने घडवलेलं पाहिलं आणि लोकांचा निष्कर्ष असाच फक्त की आदाम जसा दिसतो त्याचं जे बाह्य स्वरूप आहे तेच फक्त But बस. He has also designed each one of us with a purpose on this earth. पण या जगामध्ये देवाने आपल्याला प्रत्येकाला काहीतरी विशिष्ट संकल्प घेऊन जन्माला घातलंय किंवा आणलंय That's why it is called आणि predestination. म्हणून त्याला नशीब म्हणतात. पूर्वनियोजित नशीब. So I won't be able to tap in all the meanings in this one session or one message एका सत्रात किंवा एका विषयात सगळ्या अर्थात मला जाता येणार नाही because you won't be able to digest it. कारण नाही तर तुम्हाला ते पचणार नाही. But I will speak a little bit of predestination that will set up for other messages of predestination that I'm going to speak to you थोडंसं later. तुमच्याशी बोलील म्हणजे नशिबावर तुम्हाला थोडंफार समजेल आणि नशिबाविषयीनं बाकीचे जे संबंधित विषय असतात ते कधी निघाले तर तुम्हाला कळायला सोपं जाईल. Amen. आमेन. And I'm also going to speak about one man's destination as here I've taken on David, so you will understand what predestination is and how it affected David. बायबल मधला एक माणूस दावीद त्याचं जीवन घेऊन मी नशिबावर बोलीन की दाविदावर त्याचा परिणाम कसा झाला आणि दाविदाचं काय झालं नशिबाची भूमिका दाविदाच्या जीवनात काय होती हा एक दावीद माणूस घेऊन मी तुमच्याशी बोलीन. There are many men and women of the Bible तसं तर बायबल मधले बरेच सेवक आणि सेविका आहेत from whose life we can have insights of predestination किंवा पुरुष आणि स्त्री आहेत की ज्यांच्या जीवनाचा अभ्यास करून आपल्याला कळेल की नशीब म्हणजे काय and how they live to fulfill their destiny. आणि त्यांना कसं आपलं नशीब उमगलं कळलं आणि आपलं नशीब पूर्ण करायला कसं ते त्यामध्ये गेले झटले. Amen. आमेन. And the Bible is full of predestination of all these characters. आणि बायबल या सर्व ही जी व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वांच्या नशिबाने भरलेलं आहे बायबल. Amen. आमेन. And so along the way, while I speak on David's predestination, I may add a few characters here and there. दाविदाच्या नशिबाविषयी बोलत असताना थोडंफार इतर व्यक्तिमत्वांनाही कदाचित स्पर्श करत जाईल. We will see how he discovered his destiny बघू ना दाविदाला आपलं नशीब कसं उमगलं and how he fulfilled his destiny. सरते शेवटी दाविदाला आपलं नशीब कळलं कसं आणि ते नशीब त्यांनी पूर्ण केलं कसं हे बघूया. Amen. आमेन. That's very important. हे फार महत्वाचं आहे. Praise the Lord. Amen. And so Bible clearly speaks about predestination. That's why we need to talk about predestination. बायबल स्पष्टपणे नशिबाविषयी बोलत आहे. आता जे मी म्हटलं पूर्वी नेमलेले रोमकरास 8:30 म्हणजे बायबलमध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे. Amen.
First point. पहिला मुद्दा, What is predestination? नशीब म्हणजे काय? What is predestination? नशीब किंवा पूर्वी नेमले, पूर्वनियोजित म्हणजे काय? Moreover, whom he did predestinate, them he also called. आणखी ज्यांना त्याने पूर्वी नेमले त्यांना त्याने बोलावले. So the word predestination in Greek means determine in advance. ग्रीक मध्ये नशीब या शब्दाचा अर्थ अगोदरच नेमलेलं, Appoint something ahead of time. अगोदरच वेळे अगोदरच काहीतरी नेमलेलं, ठरलेलं. That means what the world speaks about destiny is right. That means something has been appointed. याचा अर्थ नशिबाविषयी जग जे बोलत आहे ते बरोबर आहे. काहीतरी नशिबात कुठेतरी ठरलेलं आहे. In the heavens, स्वर्गात your books are maintained by the angels. तुमची पुस्तकं देवदूत सांभाळतात. And what you will do or what the purpose of God is for you is already written in heaven. आणि देवाचा संकल्प तुमच्यासाठी जो काही आहे तो स्वर्गात लिहिलेला आहे. It's already written. लिहिलेला आहे स्वर्गात. We just need to discover it. आपण ते शोधून काढायचं आहे बस. See, it is God's design. देवाने ठरवलेलं आहे, आकृती रचना घडलेलं आहे. Because he said, whom he did foreknow or foreknew, he did appoint or determine ahead of time. ज्यांना त्याने पूर्वी नेमले त्यांना त्याने बोलावलेही आणि ज्यांना त्याने ठरवले. Yes. How they have been appointed? Appointed based on God's foreknowledge. कसं काय त्यांना नेमलं, ठरवलं, बोलावलं? देवाला जे हे अगोदरचं सगळं ज्ञान आहे, देवाला सगळंच माहिती असतं ना, त्या ज्ञानानं He also knows what decision you're going to take concerning his predestination for you. देवाने तुझ्या नशिबात जे ठरवलंय त्याविषयीनं तू काय निर्णय घेणार आहे हे पण सर्व ज्ञानी अंतर्यामी देवाला माहित आहे. Praise the Lord. Amen. So there is a predestination written, तर नशीब लिहिलेलं आहे, but there is also a free choice. पण मुक्त इच्छा पण माणसाला दिलेली आहे. So this is what God wants from you. की देवाने तुझं नशीब असं असं लिहिलंय, तुला देवाची इच्छा आहे ती तुझ्याकडनं असं असं व्हायला हवं. He's already written it down. देवाने तुझं नशीब लिहिलेलं आहे And with that, he has also added your free choice. आणि त्यामध्ये देवाने तुला फ्री विल किंवा तुझी मुक्त निवड पण दिली की तू ठरव. That's why your book is complete. म्हणून तुझं पुस्तक पूर्ण आहे. Though you have to yet act it out. जरी तू अजूनपर्यंत कृती केलेली नाही. What a great God he must be. तो किती महान देव असावा विचार करा. What a great God he must be. तो किती महान देव असावा. See, and when God does something, आणि देव जेव्हा काहीतरी करतो, when he predestines about you, जेव्हा देव तुझं नशीब लिहितो, he has not made you as robots. देवाने आपल्याला रोबोट किंवा मशीन तर केलेलं नाही. You are not a puppet in God's hand. आपण काही देवाच्या हातातलं भावलं नाही. He has made a destiny for you, त्याने आपलं नशीब लिहिलं, but पण he will not go against your free choice and free तुझी will. जी मुक्त निवड आणि मुक्त इच्छा आहे त्याच्या विरुद्ध देव जाणार नाही. God will set boundaries and limits for you. देव तुझ्यासाठी मर्यादा आखून ठेवेल. Amen. Amen. And within that limits and boundaries you can play, you can live. त्या मर्यादेमध्ये तू खेळू शकतो, जगू शकतो. Amen. Amen. There is always a play in even machinery, any machine there is a play. कुठल्याही मशिनरीमध्ये, मशीन्स मध्ये पण थोडासा खेळ किंवा प्ले असतोच. Why? का? So that if it little shifts here and there, it can adjust still. की थोडं इकडे तिकडे झालं तर ते ऍडजस्ट करून घे. So God has got a perfect predestination written for you. तर देवाने तुमच्यासाठी परिपूर्ण नशीब लिहिलेलं आहे. But पण since we have a free choice, आपल्याला मुक्त इच्छा आणि निवड दिलेली He has असल्यामुळे also set levels of boundaries for you. त्याने प्रमाण आणि टप्पे मर्यादेचे आपल्यासाठी ठरवले. If you go beyond that, त्या मर्यादेच्या टप्प्या पुढे जर आपण गेलो, you shall be outside the will of God. मर्यादे पलीकडे जायला सुरुवात केली तर आपण देवाच्या इच्छेबाहेर कुठेतरी जाऊ. हा? Praise the Lord. आमेन. त्या मर्यादेच्या चौकटीत खेळायचं, त्याच्या पलीकडे नाही. When was this predestination written? हे नशीब कधी हो लिहिलं गेलं? When was your destiny written? नशीब कधी हो माझं तुमचं लिहिलं गेलं? Not when you were born in your mother's womb. आईच्या उदरात आपला जन्म झाला तेव्हा नाही. Try to understand what I'm saying. आता नीट ऐकायचं आणि मी जे बोलतोय ते कमीत कमी समजून घ्यायचा Paul प्रयत्न says- करायचा. पॉल म्हणतो I was separated from my mother's womb. आईच्या उदरापासनं मी तर वेगळा केलेला So आहे. separation is different, predestination is different. वेगळं करणं वेगळं आहे आणि नशीब वेगळं आहे. Predestination does not start from the mother's womb. नशीब आईच्या उदरातनं सुरू होत नाही. Predestination belongs to God. नशीब देवाच्या मालकीचं आहे. It begins even before your mother bore you. तुझ्या आईनं तुला जन्म देण्या अगोदरपासून तुझ्या नशिबाची सुरुवात देवाकडनं झालेली आहे. Even before the book of Genesis was written, you were predestined. उत्पत्तीचं पुस्तक लिहिण्याही अगोदर
तुझं नशीब लिहिलं गेलेलं आहे. Even before Adam was created by God, your destiny was written. आदामाला देवाने घडवण्यापूर्वी तुझं नशीब लिहिलं गेलेलं In आहे. fact, उलट बक्षी predestination or destiny was in the mind of God. नशीब देवाच्या मनात होतं. Amen? Amen. It was in the mind of God. नशीब देवाच्या मनात होतं. So, predestination began in the heart of God. नशीब देवाच्या हृदयात सुरू झालं. Before the foundation of the world, या जगाचा पाया घालण्यापूर्वीच, even before the world was created, God had predestined, this is what I am going to make and this is what I am going to design in each one that I create. हे जग निर्माण होण्यापूर्वीच देवाने आपल्या प्रत्येकाचं नशीब लिहून तयार ठेवलेलं होतं की या प्रत्येकाच्या जीवनात असं 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 माझ्या नशिबाद्वारे मी लिहिलेलं आहे. Ephesians 1:4 gives us a picture. इफिस करास 1:4. Just as he chose us in him before the foundation of the world. इफिस करास पहिला अध्याय त्यातलं 4थं वचन. म्हणजे जसे त्याने जगाचा पाया घालण्यापूर्वी त्याच्यामध्ये आम्हाला निवडले. Before the foundation of the world. जगाचा पाया घालण्यापूर्वीच. World is nothing for God. जग देवासमोर जग काही नाही बरं का. World came later. जग नंतर आलो But हो. you are in the mind of God. तुम्ही तर देवाच्या मनात होता. You are in the heart of God. तुम्ही तर देवाच्या हृदयात होता. God can give away 100 worlds for you. देव तुझ्यासाठी शेकडो जमाने देईल. The world has been created for you. जग तुझ्यासाठी निर्माण केलेलं आहे. You have not been created for the world. तू जगासाठी निर्माण केलेला नाही. World and its things were created for you because he values you more जग than आणि the world. जगातल्या गोष्टी तुझ्यासाठी निर्माण केल्या कारण देवाला जगापेक्षा जास्त तुझं मोल आहे. That is predestination. त्याला म्हणतात नशीब. Predestination means नशीब म्हणजे before the world came into existence, जग अस्तित्वात येण्या अगोदर God before could form Adam. देवाने आदामाला घडवण्या अगोदर His mind is so powerful त्याचं मन, देवाचं मन इतकं सामर्थ्यशील आहे that he has designed every one of you in his mind. की त्यानं आपल्या प्रत्येकाला त्याच्या मनामध्ये रचून ठेवलं की जयश्रीला मी अशी घडणार आहे, How you will look, की तू कशी दिसणार आहे, what will be your height. तुझी उंची किती असणार आहे. Not only that, फक्त एवढंच नाही, not only your color, फक्त तुझा रंग आणि बाह्य स्वरूप but नाही, also पण what you are called to do on this earth. या जगात तुला काय करायला बोलवलंय That is predestination. त्याला म्हणतात नशीब. That's why you cannot escape your predestination. म्हणून तुम्ही नशिबापासून पळवाट काढू नाही शकत. Whatever God has written about you has to come to pass. देवाने तुझ्याविषयी जे लिहिलेलं आहे ते घडलं तर पाहिजे. It is destiny. ते नशीब आहे You have to fulfill it. आणि तुम्ही ते पूर्ण करायचं. When he made you, he has destined you. जेव्हा देवाने तुला घडवलं त्याने तुझं नशीब लिहिलं. Amen. Amen. Now, God has not made us robots. देवाने आपल्याला रोबोट बनवलेलं नाही, Within the level of predestination of God, पण देवाने जे आपलं नशीब लिहिलंय त्या मर्यादेच्या चौकटीत he controls things. तो गोष्टींवर लगाम And ठेवतो. so you cannot escape the umbrella of predestination. आणि म्हणून नशिबाची छत्री सोडून आपण पळू नाही शकत. So within the predestination, you have free will and free choices. तर त्या नशिबाच्या छत्रीखाली देवाने आपल्याला एक मुक्त इच्छा आणि मुक्त निवड दिलेली असते की मी तर तुझं नशिबाच्या छत्रीत हे लिहिलेलं आहे, आता तू ठरव. Amen. See, within the predestination, you can have a free movement. त्या नशिबाच्या छत्रीखाली तुम्ही आपली जी काही मुक्त हालचाल आहे ती करू शकता. But pastor, मग तुम्ही म्हणाल पास्टर can we choose outside our predestination? त्या नशिबा पलीकडचं आम्ही काही निवडू शकतो का? If this is written for me, माझ्यासाठी समजा एवढं एवढं नशिबात लिहिलेलं आहे, can I choose outside the predestination that is written of me? तर नशिबात माझ्या जे लिहिलेलं आहे ते तोडून मोडून त्याच्या पलीकडचं मी काही करू शकतो का? करू शकतो. करू शकतो. Are you understanding? कळतं का? What is written about you, you need not fulfill it. You can just stamp over it and go out of your predestination. तुझ्याविषयीनं जे नशीब लिहिलेलं आहे ते जरी तू परिपूर्ण केलं नाही तरी त्यावर शिक्कामोर्तब करून तू त्याच्याही पुढे जाऊ शकतो. No, you can avoid it completely. किंवा त्याला टाळू शकतोस पूर्णपणे. You can come out of the umbrella of your destiny. त्या नशिबाच्या छत्री खालून तू बाहेर निघू शकतोस. Amen. Amen. Why? का? Because we have been given free choice. का आपल्याला मुक्त इच्छा दिलेली आहे. You have been given free choice. आपल्याला सगळ्यांना मुक्त निवड दिलेली आहे. तुम्हाला काय करायचं ते करा. It's that kind of attitude. अशा पद्धतीची वृत्ती की मैं मेरे मन का राजा, Yes. मुझे जो चाहिए मैं करेगा, फिर कर. See? But then will God be pleased? पण मग देव त्यावर प्रसन्न होईल का? No. नाही.
Why? का? It is outside his will. ते त्याच्या इच्छेबाहेरच आहे. Your choice is outside God's will. So now you realize whether it will please God or not. तुझी निवड जर देवाच्या इच्छेपलीकडची आहे तर त्यातनं आता तू समजून घे की त्यावर देव प्रसन्न आहे की नाही. And going outside the umbrella of your destiny, आणि नशिबाच्या छत्री बाहेर येणं it means म्हणजे you will be like the world. तू जगातल्या माणसासारखा होशील. What will happen? काय होईल? You have to struggle. तुला झटावं लागेल, You have to sweat. घाम खूप गाळावा You लागेल, have to do it on your own, स्वतःच्या शक्तीवर करावं with लागेल, your own strength, डोकं फोडायला लागेल, with your own power, स्वतःच्या शक्तीनं सामर्थ्यानं, with your own wisdom. स्वतःच्या ज्ञानानं. God will not back you. आणि देव काही तुला त्यात पाठिंबा देणार नाही. Heaven will not back you. स्वर्गाचा पाठिंबा त्यात राहत नाही. Angels will not back you. देवदूत पाठिंबा द्यायला त्यात येत नाही. Circumstances will not miraculously change for आणि you. परिस्थिती चमत्कारिकरित्या त्यात बदलत नाही. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? Amen. आमेन. All these things cannot back you, या सगळ्या गोष्टींचा पाठिंबा मग तुम्हाला मिळू शकणार नाही. as they will back you when you live within the premises of your destiny. तुझ्या नशिबाची जी चौकट आहे त्या चौकटीत जर तू राहिला तर मग सगळा पाठिंबा स्वर्गातला देवदूतांचा सगळ्यांचा तुला मिळेल. Praise the Lord. Amen. See, when God designed you, देवाने तुला जेव्हा रचलं, He has fitted in you what you're called to do. तुझ्यामध्ये त्याने ठेवलं. काय ठेवलं? तुला जे करायला बोलवलंय ते ठेवलं. What about my talents? माझ्या कला गुणांचं काय? It is given to fulfill your destiny. तुला कला दिलेल्या आहेत तुझं नशीब पूर्ण करायला. What about my wisdom? माझ्या ज्ञानाचं काय? It has been given to fulfill your destiny. तुला ज्ञान दिलेलं आहे तुझं नशीब पूर्ण करायला. What about my position? माझ्या पदाचं काय? My position is given for me to fulfill my destiny. माझं पद मला दिलेलं आहे माझ्या नशिबात लिहिलेलं पूर्ण करायला. Heaven backs me. स्वर्ग मला पाठिंबा Talents देतं. are given to me. कला मला दिलेली आहे, Strength is given to me शक्ती मला दिलेली आहे. to fulfill God's destiny, not my free choice. देवाने माझ्या नशिबात जे लिहिलंय ते पूर्ण करायला, माझ्या मनात जे येईल ते करायला नाही. Try to understand this truth. समजून घ्यायचा प्रयत्न करा. मनाचे खेळ फार विचित्र असतात. मनात कधीही काही येऊ शकतं. All the works that God expects is written about you. जे सगळं काम देव तुमच्याकडनं अपेक्षित ठेवत आहे ते देवाने तुझ्या नशिबात लिहिलेलं आहे. And you are called to just fulfill that work. आणि तुला फक्त ते नशिबात लिहिलेलं पूर्ण करायला बोलवलंय. तू शोधून काढायचं की देवानी माझ्या नशिबात लिहिलंय तरी काय. Now in the predestination, आता नशिबात we can do many works and आपण- many things. बरीच कामं बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. Like in our predestination, जसं आपल्या नशिबात you can also do your secular job. आपण आपली नोकरी धंदाही करू शकतो. You can earn your living, आपली उपजीविका कमवू शकतो. take care of your family. परिवाराला सांभाळू शकतो. But you need to understand, पण एक गोष्ट आपल्याला समजायला there हवी. is a spiritual work that God has destined also for each one of you, which is more important than anything else. एक आध्यात्मिक कार्य देवाने आपल्या प्रत्येकासाठी नेमलंय जे कुठल्याही जगिक गोष्टीपेक्षा मोठं महत्वाचं आहे. But pastor, मग तुम्ही म्हणाल पास्टर this talent that has been given to me, ही कला मला देवाने दिली, is it to be used for God's glory आता ही कला देवाच्या गौरवासाठी वापरू? or to earn my daily bread also? काही कला आता भाकर कमवायला वापरू. Even for your daily bread. भाकर कमवायला पण कला वापर ना. But even in earning your daily bread, glory should go to God. पण भाकर कमवायलाही कला वापरत असताना गौरव देवाला दे, बडाई देवाची मार. Praise the Lord. मी मोठा म्हणू नको, देव मोठा म्हण. Now, आता in your destiny, तुझ्या नशिबात always realize नेहमी हे समजून घे there is one major work given to you. एक मुख्य काम तुला दिले गेलेलं And असतं. then there are other side works that accompany you. तुझ्या नशिबामध्ये नेहमी समजून घ्या एक मुख्य काम तुला दिलं गेलेलं असतं आणि मग बाकी साथीला काही कामं असतात. Main work. मुख्य काम You need to discover that main work that God has given you. ते तुझ्या नशिबातलं मुख्य काम तू शोधून काढायचं की देवानी माझ्या नशिबात मला करण्यासारखं मुख्य काम काय दिलंय. And then there are second place and third place and fourth मग place. दुसरी तिसरी चौथी पाचवी कामं पण असतात. Minor works are also involved. मग ती लहान सहान कामं पण असतात जी नशिबात लिहिलेली But असतात. sometimes पण कधी कधी we major on the minor and forget the major. आपण काय करतो जे मुख्य आहे ते काम विसरून जातो आणि जी लहान सहान कामं आपल्यासाठी लिहिलेली असतात त्यांनाच मोठं 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 करून बसतो. Like if you go to the university, you major on one subject. समजा आपण युनिव्हर्सिटीला काही शिकायला गेलो तर एखाद्या विषयामध्ये आपण मास्टरी करतो. Like even in medicine, as a doctor, you major on one subject and you become a specialist in one thing. जसं मेडिकल फील्डमध्ये सुद्धा एखादा विशिष्ट विषय निवडून त्यामध्ये आपल्याला स्पेशलिस्ट बनायला लागतं. Like you have done MBBS or you have become a doctor, a general practitioner,
and then you do everything from cold to cancer, you try to give medicine. की आता साधं MBBS म्हटलं तर सर्दीपासून कॅन्सरपर्यंत सगळ्याला जमेल तशी औषधं देणार आहे, Neighborhood family doctor. म्हणजे फॅमिली डॉक्टर. Amen. Amen. So you can go for cold, flu, and small things, but if you have cancer, you have to go to a specialist. म्हणजे सर्दी झाली, ताप आला, सीझन बदलला, तब्येत बिघडली, त्यासाठी ते चालतं. पण कॅन्सर सारखा काहीतरी मोठा आजार लागला तर त्याचा स्पेशलिस्ट शोधायला So लागतो. you specialize in one subject. तर एका विषयामध्ये तुम्हाला ती मास्टरी घ्यायला लागते, स्पेशलायझेशन करायला लागतं. Even in your destiny, तसं नशिबात सुद्धा you have to major on one specializing subject. एक मुख्य विषय जो आहे त्याच्यात मास्टरी घ्यायला लागते. God has something special for you, and that you need to major. That's a major call for each one of you. देवाने तुझ्यासाठी काहीतरी मुख्य असं काम ठेवलेलं आहे, ते तू शोधून काढून त्याच्यामध्ये तू पुढे गेलं पाहिजे. Once you discover this major thing that God has written for you, आणि मुख्य काम जे देवाने तुझ्यासाठी लिहिलंय ते तुला कळल्यावर you need to focus on it all your life. तू आयुष्यभर त्या मुख्य कामावर लक्ष ठेवत जगायचं. त्याला फाटे नाही फुटू द्यायचे. Like if you are placed as an elder, समजा तुम्हाला वडील किंवा एल्डर म्हणून ठेवलंय. there are many other things you may do along with it. एल्डरशिप करताना बरीच बाकीची लहान सहान कामं पण त्यात तुम्ही करत But असाल. don't divert your focus from being an elder. पण त्यामध्ये मी एल्डर आहे आणि एल्डरचं माझं महत्वाचं मुख्य काम काय आहे ते विसरू नका. Amen. Amen. An elder is born in the church and dies in the church. मुख्य काम एल्डर वडील चर्च मध्ये जन्माला येतात आणि चर्च मधूनच त्यांची मयत बाहेर जाते. Are you understanding? एकाच चर्च मधून. That is the call of an elder. हे वडिलांचं बोलावणं. Along with it, he takes in many other things, but he majors on one calling of his. हे एल्डरचं पाचारण झालं, पण त्या मुख्य पाचारणासकट बाकी लहान सहान कामं पण ते घेतात. But sometimes कधी कधी people don't know the meaning of an elder. लोकांना माहितीच नसतं की एल्डर म्हणजे काय. They go all over the world. मग ते संपूर्ण जगात फिरतात And then the major calling is sidetracked. आणि मुख्य काम जे असतं ते राहतं बाजूला. And the sidetrack becomes major. आणि मग जी बाकीची लहान सहान असतात ती महत्वाची होतात आणि मुख्य काम राहिलं बाजूला. And they are struggling. आणि मग झटताय, They have no peace. मग शांती They नाही, have no joy. मग आनंद नाही, Blessings don't मग come. आशीर्वाद येत नाही. Why? का? Because कारण they are majoring on the minor. अरे राजा जी लहान सहान आहेत त्यांना तू मोठं करून बसलाय. Praise the Lord. Amen. You need to do whatever is there in your limitations, in your destiny. असं नाही, तुझ्या नशिबात जे मुख्य काम आहे ते त्या मर्यादेच्या चौकटीत जे लिहिलंय ते Forget करायचं. about Benny Hinn. Forget about any other man of God. बाकी कुठल्याही देवाच्या सेवकांना तेव्हा विसरून जायचं. बेनियन विसरून No, जा. I want to become like him. नाही, मला त्यांच्यासारखं बनायचंय. Is it written in your destiny? अरे ठीक आहे, इच्छा चांगली, पण तुझ्या नशिबात लिहिलंय का? You may look like Benny Hinn, but you are not having a purpose of Benny Hinn. तू बेनियन सारखा दिसशील कदाचित, पण तुझं नशीब त्यांच्यासारखं लिहिलेलं नसेल तर तू बेनियन होऊ शकशील का? म्हणजे वेड बनण्यात अर्थ नाही राजा. See, when we go outside the umbrella of our predestination, God has no interest in you. ठरलेल्या नशिबाच्या चौकटी बाहेर जर आपण गेलो तर देवाला तुझ्यात इंटरेस्ट नाहीये. In God's perspective, देवाच्या in दृष्टिकोनातून, God's view, देवाच्या नजरेतून there is only one major for each one of you. एकच मुख्य काम असतं, एक मुख्य काम देवाचं आपल्या प्रत्येकासाठी. And lot many other minors. बाकी बरीच लहान सहान कामं असतात. And sometimes, कधी कधी if you avoid looking at minors, it is okay as long as you are focused on your major. लहान सहान कामांवर दुर्लक्ष झालेलं चालतं, पण मुख्य कामाकडे लक्ष नेहमी केंद्रित पाहिजे. आमेन. Even if you don't do your minors, God will forgive you. आणि लहान सहान कामं त्यात तुम्ही केली नाहीत तरी देव तुम्हाला क्षमा करेल. Provided पण you keep your focus on the major. जर मुख्य कामावर तुम्ही लक्ष केंद्रित करून जगत असाल तर. That is the area we need to see on predestination. हा भाग नशिबावर आपण पाहायला हवा. And as we study the life of David, आणि दाविदाचा जीवनाचा जसा अभ्यास करू we will come to know more and more of these aspects. तसं आपल्याला कळेल की हे सगळं जे मी बोलतोय त्याविषयी महत्व समजत जाईल. So do you understand the meaning of predestination आता now? नशिबाचा अर्थ कळला का? नशीब म्हणजे Yes. माझ्यासाठी देवाने जे लिहून ठेवलेलं आहे ते नशीब. त्यामध्ये एक मुख्य काम असतं, ते मी शोधून काढायला पाहिजे. लहान सहान होत राहतात, नाही झाली तरी सॉरी म्हटलं तर क्षमा मिळते. Amen. आमेन. So be म्हणजे- careful of your free will. तर तुमची जी मुक्त इच्छा आहे ना
ती सांभाळा. There is a tolerant level that God has kept. सहनशीलतेची एक पातळी देवाने नेमली And आहे. within the field of that tolerance, you can move here and there, be little naughty, but as long as your focus is not diverted, He will be ready to forgive and elevate you. जोवर तुझं लक्ष इकडे तिकडे बहकत नाहीये ना, तोवर देवबाप तुला कितीही क्षमा करून तुला परत घ्यायला तयार होईल. पण तुझ्या मुख्य कामावरचं मुख्य लक्ष बहकता कामा नये. Try to understand. आता समजून घ्यायचा प्रयत्न करा. Sometimes we are naughty. कधी कधी आपण खोडकर असतो. We make mistakes. कधी कधी आपल्याकडनं चुका होतात. We do things not pleasing to God, अशा काही गोष्टी होतात आपल्याकडनं की ज्या देवाला नाराज करतात, which we will also study in the life of David. ज्याचा अभ्यास दाविदाच्या जीवनात पण आपण करू. But why did God have more mercy on him? पण मग देवानी दाविदावर एवढी सारी दया का केली? We will study that करू also. ना, त्याचाही अभ्यास करू की हा माणूस इतका चुकला तरी देवबाप मात्र त्याच्यावर खूप दयाळू का? Second point. दुसरा मुद्दा, David's predestination. दाविदाचं नशीब. Now, David also was predestined by God. दाविदाचं नशीब पण देवानीच लिहिलेलं. David, somewhere in his life, got this revelation दाविदाला कुठेतरी आपल्या जीवनाच्या प्रवासात हे प्रकटीकरण मिळालं that God has a book of life written in heaven, की देवाने स्वर्गात जीवनाचं पुस्तक लिहिलेलं आहे, where every design, every purpose, every plan were written down by God. जिथे प्रत्येक रचना, प्रत्येक आकृती, प्रत्येक कार्य, प्रत्येकाचं नशीब देवाने लिहिलेलं आहे. Even before he could begin doing it. सुरुवात करण्या अगोदर त्या माणसाने त्या कामाची सुरुवात करण्या अगोदर पासून देवाने ते ठरवलंय, घडवलंय, नेमलेलं आहे, लिहिलेलं आहे. Psalm 139, 14 to 17. स्तोत्र 139 14 ते 17. I will praise thee, for I am fearfully and wonderfully made. Marvelous are thy works, and that my soul knows right well. My substance was not hid from thee when I was made in secret and curiously wrought in the lower parts of the earth. Thine eyes did see my substance, yet being unperfect, and in thy book all my members were written, which in continuance were fashioned, when as yet there was none of them. How precious also are thy thoughts unto me, O God! How great is the sum of them. स्तोत्र संहिता 139 14 ते 17. मी भयपूर्ण आणि आश्चर्यपूर्ण रीतीने घडलेला आहे, म्हणून मी तुझी उपकारस्तुती करीन. तुझी कामे आश्चर्यकारक आहेत, हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो. मी गुप्तात निर्माण झालो, मी पृथ्वीच्या अगदी खालच्या स्थानात अद्भुत रीतीने घडवला गेलो. तेव्हा माझे अंग तुझ्यापासून गुप्त नव्हते. तुझ्या नेत्रांनी माझा पिंड पाहिला आणि माझ्या नेमलेल्या दिवसातला एकही नव्हता, तेव्हा ते सर्व तुझ्या पुस्तकात लिहिलेले होते. See that. तर हे देवा, तुझे संकल्प मला कितीतरी मौल्यवान आहेत, त्यांची संख्या कितीतरी मोठी आहे. He says, everything about me was written down. तो म्हणतो माझ्या विषयीचं सगळं काही, प्रत्येक गोष्ट लिहिलेली होती. He says, you saw me before I was born. तो म्हणतो मी जन्माला येण्या अगोदर तू मला पाहिलेलं आहे. Even the days that would be allotted for me is written down. माझे दिवस किती असणार आहेत ते सुद्धा तू लिहिलेलं आहे. What I will do is written down. मी काय करणार आहे ते सुद्धा तू लिहिलेलं आहे. All the stages of my life, what I am ought to do, what I ought to do is written down. माझ्या आयुष्याचे सगळे टप्पे, त्या टप्प्यांमध्ये मी काय काय करायचं हे सगळं तू लिहिलेलं You आहे. prepared it before I lived the first day. पहिला दिवस मी जगण्या अगोदर, म्हणजे मी जन्माला आलो आणि तो पहिला दिवस मी जगण्या अगोदर पासून तू ठरवलेलं आहे. That means म्हणजे David got the revelation of predestination. दाविदाला नशिबाचा प्रकाश डोक्यात पडला. Amen. Amen. Are you understanding now? तुम्हाला कळतंय का आता? Every one of your books are in heaven. तुमच्या प्रत्येकाचं पुस्तक स्वर्गात आहे. Some people say, काही लोक म्हणतात जसं लाईफ येतं तसं घ्यायचं. जसं आयुष्य येतं तसं घ्यायचं. You need to discover your predestination. जसं आयुष्य येतं तसं घ्यायचं नाही, शोधून काढायचं माझ्या नशिबात काय आहे. I will also study how we can discover it. आपण कसं हे शोधायचं तेही आपण बघूया, His शिकूया. predestination controls our life. त्यानं लिहिलेलं आपलं जे नशीब आहे ते नशीब आपल्यावर ताबा ठेवू नये. None of us can escape the umbrella of God's predestination. देवाच्या नशिबाच्या छत्रीखालनं आपल्यातला कोणी सुटू नाही शकत. But within that predestination, we have our free choices. पण त्या नशिबात आपल्याला मुक्त इच्छा आणि मुक्त निवड देवाने दिली आहे. I told you, God had designed it and He has given us a free choice. So it is upon us how much of the predestination we take it. देवाने रचलेलं आहे, देवाने ठरवलेलं आहे, नशीब लिहिलेलं आहे, पण त्यातनं आपण किती घेतो
हे आपल्यावर अवलंबून Now, आहे. David could have escaped his destiny. दावीद त्याच्या नशिबापासून पळून जाऊ शकला He could असता. have been outside the predestination of God. दावीद देवानं त्याच्याविषयी लिहिलेल्या नशिबाबाहेर पळून जाऊ शकला असता. But it would have been outside the will of God. पण मग ते देवाच्या इच्छेबाहेर जगल्यासारखं झालं And his असतं. name wouldn't have been in the Bible. आणि मग दावीदाचं नाव बायबलमध्ये लिहिलं गेलं नसतं. He wouldn't have been an example for us. मग दावीद आपल्यासाठी एक उदाहरण झाला नसता. But because he remained in his predestination, God saw it worthy to write his name in the book that we can study about predestination. पण देवाने दावीदासाठी लिहिलेल्या नशिबामध्ये दावीद राहिल्यामुळे देवाने हे पाहिलं की दावीदाचं नाव बायबलमध्ये यायला हवं. And that we can study out of his life. म्हणजे त्याच्या जीवनातनं दावीदाच्या जीवनातनं आपल्याला शिकता येईल. If David had not focused on the major calling of his life, दावीदाने त्याच्या जीवनातल्या मुख्य पाचारणावर जर लक्ष केंद्रित केलं he नसतं wouldn't have been reading of his life as an example for each one of us. तर आज आपण दावीदाविषयी काही वाचत बसलो नसतो किंवा दावीदाचं जीवन कसं होतं ते आपल्याला कळलंही नसतं. Why didn't God mention some other names? देवानं दुसरी काही नावं का लिहिली नाही? Only those people in the Bible? बायबलमध्ये फक्त जी आहेत तीच का? Because, कारण see, there are many good people on this earth. जगात तशी तर बरीच चांगली माणसं होती Even ना. those times, there were many good people. तेव्हा पण त्या काळात पण जगात तर तशी बरीच चांगली माणसं होती ना. मग देवाने काही निवडक माणसांचीच नावं बायबलमध्ये का लिहिलेली आहे? Because कारण most of the people who were good, they did not live in the design of God. जास्तीत जास्त माणसं जी चांगली होती ती फक्त चांगलीच होती, पण देवानं त्यांच्यासाठी नशिबात जे लिहिलेलं त्यांनी पूर्ण केलं नाही. Are you understanding? समजतं का मी काय Only म्हणतो? those people who lived in the design of God, their names are mentioned in the Bible for our study. फक्त देवाने केलेल्या रचनेत जो जगेल त्याचं नाव देवा बायबलमध्ये लिहिल. Amen. आमेन. Many think of all this predestination and destiny is for all those full-time people only. We will बरेच too- लोक we'll म्हणतात see. नाही नाही हे नशीब वगैरे फक्त फुल टाइम मिनिस्टर्स साठी आहे, देवाचं मोठं कॉलिंग वगैरे असलेल्या माणसांसाठी आहे. आम्ही साधी बिलीवर माणसं आमच्यासाठी It is नाही, not for us. आमच्यासाठी नाही. Everyone is intricately and wonderfully made by God, not असं only नव्हे, David. प्रत्येक जण देवाद्वारे अचूक रीतीनं अद्भुत रीतीनं घडलेला आहे. फक्त दावीद नाही काही. Your looks, तुझं दिसणं, your designs, तुझी रचना and His purposes आणि त्याचे संकल्प are all written in one book. And Hey. on that one book, your name is mentioned. हे सगळं एका पुस्तकात लिहिलं. त्या पुस्तकावर तुझं नाव आहे. Look at Daniel. दानिएल. Daniel was not a prophet of God. दानिएल देवाचा संदेष्टा He नव्हता. was not a king of God. दानिएल देवाचा राजा नव्हता. He was not a priest of God. तो काही देवाचा याजक नव्हता. You know, in the Old Testament, जुन्या करारात there were only 3 offices: 3 पद होती फक्त, माहित आहे ना? prophet, priest, and king. संदेष्टा, याजक आणि राजा. Apart from this were all laity. त्याच्या व्यतिरिक्त जे कोणी असायचे त्यांना साधी बिलीवर माणसं किंवा माणसं म्हटलं जायचं. So he was among the ordinary people. तर तो साध्या माणसांमधला होता. Yes, in the New Testament, you have 5 आणि offices. नवीन करारात 5 पदरी सेवा आहेत. Amen. 5 पद आहेत नवीन करारात. Apostles, prophets, evangelists, pastors, and teachers. प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक. And then the common people. आणि मग साधी बिलीवर माणसं. But in the Old Testament, जुन्या करारात only 3 offices. 3 पद होती. And Daniel was in none of those offices. आणि दानिएल या 3 पदापैकी एकाही पदात बसत नव्हता. Yet, तरी he was fulfilling his destiny. तो त्याच्या आयुष्यात लिहिलेलं नशीब पूर्ण करत होता. Though he didn't have a full-time calling, त्याला पूर्ण वेळ सेवेचं पाचारण he नव्हतं, was in the top place of position. पण पदानं म्हटलं तो मोठ्या पदावर गेला. And he was instrumental in the destiny of Israel. आणि इस्रायलचं जे नशीब, इस्रायल देश या नाताने त्याचं जे नशीब इस्रायलचं लिहिलेलं होतं त्यामध्ये दावीद एक मोठा कोणीतरी असा कारणीभूत व्यक्ती ठरला. See, your destiny is not located only to yourself, but your destiny is in the overall picture of God also. तुझं नशीब फक्त तुला गृहीत धरून लिहिलेलं नाहीये, तर देवबाप तुझं नशीब लिहिताना बाकीचं सगळं लक्षात घेऊन लिहित आहे. If you don't work in your destiny, other things are also affected. तुझ्या नशिबात जे लिहिलंय त्यात जर तू काम केलं नाही तर त्याचा परिणाम किंवा गैरपरिणाम मग बाकीच्या गोष्टींवर होतोच. We are like a jigsaw in the puzzle. Puzzle Each कसं? one is very important. प्रत्येक जण कोड्यातला पझल मधला प्रत्येक भाग महत्वाचा असतो. Amen. आमेन. And so Daniel discovered his destiny. दानिएलला त्याचं नशीब
उमगलं, कळलं. And he started walking in his destiny. आणि मग तो आपल्या नशिबात चालायला And see लागला. the position he got. आणि कुठल्या पदापर्यंत पोहोचला पहा ना. Yes, he became rich for himself. स्वतःसाठी श्रीमंत झाला, He got a position for himself. पद स्वतःसाठी मिळालं. But it was working in the overall picture of God. पण देवाने जे चित्र त्याच्यासाठी तयार केलेलं होतं, सगळं काही गृहीत धरून त्यामध्ये, That was his destiny. ते त्याचं नशीब. What was Daniel's destiny? दानिएलचं नशीब काय? To be on the top place for God. की देवा खातर, देवासाठी मी उच्च पदावर जायचं आहे. Top place. मोठ्या पोस्टवर देवा खातर मी जायचं And be आहे close to God. आणि देवाच्या जवळही राहायचं And do what God is asking me to आणि do. देव मला जे करायला सांगत आहे ते करायचं आहे. He didn't enter the office of a prophet or a priest or a king. आणि त्यात मग दानिएल नाही मी प्रॉफिट बनतो, नाही मी राजा बनतो, नाही मी याजक म्हणतो, असं नसत्या पदात घुसला नाही. If he had tried to enter these offices, he would have been gone. या पदांमध्ये घुसायचा प्रयत्न दानिएलनी केला असता तर त्याचं लिहिलेलं नशीब बाजूला राहिलं असतं. Are you understanding? कळतं का? Sometimes we want the position which is more popular. कधी कधी आपल्याला अशी काही पदं हवी असतात की जिथं प्रसिद्धी खूप आहे. That is not important. ते महत्वाचं नाही राजा. If you live in your destiny, you shall be blessed to the extremes by God. जे तुझ्या नशिबात लिहिलेलं आहे त्यामध्ये तू जर जगलास तर तुला पुरेपूर रीतीनं देव आशीर्वादित करेल. And in each one of our books, आणि आपल्या प्रत्येकाच्या पुस्तकात there is a list. एक यादी आहे The top one is on which you should major on. की कशावर तू मुख्य लक्ष केंद्रित केलं पाहिजे. And within that majoring on, आणि त्या मुख्य गोष्टीवर लक्ष केंद्रित करून there is a free choice. एक मुक्त निवड तुला दिलेली In असते की fact, आता we तू have a ठरव. lot of free choices in our आणि life. खूप मुक्त निवड आपल्याला देवाने जीवनात दिलेली असते की तू ठरव. And in a level, आणि काही प्रमाणात we can enjoy these free choices. आपण या मुक्त निवडीचा आनंद घेऊ शकतो. Like are you supposing I'm a pastor समजा मी पास्टर आहे, and I have to preach every Saturday, Sunday, Monday. दर शनिवार रविवार सोमवार मला प्रीचिंग करायला लागतं. I have my free choices, माझ्याकडे मुक्त निवड आहे, but I have continued preaching. पण मी प्रीचिंग करत आलो. Then sometime I say, कधी कधी मी म्हणतो for 3 weeks I will not be here. 3 आठवडे मी इथे असणार नाही, मी सुट्टीला चाललो. मी सुट्टीला चाललो, I'm going for a vacation. मी चाललो सुट्टीला. That's my free choice. ही माझी मुक्त निवड. लक्षात येते ना? And by not taking the meeting, am I going against God? मग आता 3 आठवडे मीटिंग न घेता मी काही देवाच्या विरुद्ध गेलो का? God's predestination is that I should preach. देवाने माझं नशीब असं लिहिलेलं आहे किंवा माझ्या नशिबात असं लिहिलेलं आहे की मी तर प्रीचिंगच But करायचं you आहे. are taking off. पण तुम्ही चालला 3 आठवडे, That is the free choice. ती मुक्त निवड आहे राजा. And to a certain extent, आणि काही प्रमाणात within the umbrella of your predestination, you can move. तुझ्या नशिबाच्या छत्रीखाली तू थोडं खेळू शकतो, Are you understanding? पण डायव्हर्ट न होता 3 आठवड्यांनी परत then- हालेलुया. मग After 3 weeks, 3 आठवड्यांनी it's not that elder gets the phone, pastor म्हटलंय मी तिथंच थोडं सेटल होतो. असं काही नाही की 3 आठवड्यांनंतर एल्डरला फोन केला, अमेरिका खूप आवडली, मी काही यायचं नाही, तुम्ही बघून घ्या. then मी आता 6 महिन्यानंतर येणार. का आता मी 6 महिने येणार नाही, तुम्ही थोडं इथं सांभाळा. आवडलं इथं. हो, इथे फार चांगलं हवा See- वगैरे छान आहे. And when God sees that, आणि देव जेव्हा हे पाहतो He will say, मग देव म्हणे I have given him a tolerance level मी त्याला एक सहनशीलतेची पातळी दिली, and he's crossing it. पण त्या पातळी पलीकडे आता चाललाय. Don't cross your boundary. त्या मर्यादे पलीकडे जाऊ नको. Immediately come back focusing on your major. लगेच परत ये, परत येऊन तुझं जे मुख्य काम आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित कर. Are you understanding? गेला म्हणजे गेला असं नको. Enjoy in your free choice. कर ना मजा, But सगळं अलाउड आहे राजा, सगळं don't अलाउड आहे. neglect that focus that God has given you. सगळी मजा कर, सगळं अलाउड आहे, पण लिमिटेड अलाउड आहे. आमेन. Many people, बरेच लोक because of the free choice, मुक्त निवड दिलेली असल्यामुळे they wander. ते भटकतात. God says, okay, still wandering within the premises of my. आणि देव म्हणतो ठीक आहे, अंगणातच Tolerance. भटकते. हालेलुया. Amen. देव म्हणतो ठीक आहे, अंगणातच भटकतंय, हा, भटकू दे. ठीक आहे. ठीक आहे, थोडं मजा करायचं करू दे ना. चल छोड. God gives that tolerance. देव ती एक पातळी देतो की So ठीक in आहे. your predestination, you have a tolerance level. तर त्या नशिबामध्ये एक सहनशीलतेची पातळी ठरलेली असते I missed the meetings. की खपवून घेतो देव की ठीक मी आहे. मीटिंग चुकवली, 2 आठवड्या ठीक 2 आठवडे आलो 3 नाही, आठवडे. 3 आठवडे ठीक आलो आहे. नाही, ठीक आहे. 6 महिने झालं. हो मग You are outside
the destiny of God for you. नशिबाच्या छत्री खालनं पाहूनच चालला तू तर. Otherwise, नाहीतर sometimes कधी-कधी your focus is on what God has told you to do. देवाने तुला जे करायला सांगितलंय त्यावर तुझं लक्ष असतं. After some time, काही वेळाने you go a little bit outside, go a little bit out, and your focus only is removed. थोडंसं तू बाहेर जातो, इकडं बघतो आणि तुझं लक्षच बदलून जातं. Amen. अरे तुझं मुख्य काम काय, तू करतो काय. Like the hunter who has a dog, जसा एखाद्या पारध्याकडे समजा कुत्रं आहे and that hunter, he is chasing the dog after a deer. आणि तो शिकारी त्या हरणामागे कुत्र्याला त्यांनी लावलंय. What does he do? काय He करतो? wants the dog to divert the deer towards him. त्याची इच्छा काय असते की माझ्या कुत्र्यानी हरणामागे जाऊन हरणाला माझ्याकडे आणावं, So I can shoot him. म्हणजे मी त्याला मारीन. But then after some time, काही वेळाने the dog is running well. कुत्रा कुठं But पळतय, he is running well. In the चांगलं beginning. पळतय, सुरुवातीला चांगलं धावलं, Afterwards, मागून it takes another direction. दुसरे, अरे हरणामागं तुला लावलं होतं, तू कुठे गेला. What happened? म्हणजे हरिण माझ्याकडे येता येता तू हरवला. What happened? म्हणजे काय, He smelt a rabbit in a hole. कुत्र्याला सशाचा वास आला. Amen. आमेन. And then he's saying, मग ते म्हटलं मी हे रॅबिट घेतो तर ते जाऊ द्या. जाता जाता ससा खाऊ, हरणाचं जाऊ दे. So sometimes God doesn't allow us to get our rabbits because you know we कधी- may miss the major. कधी कधी देव आपल्याला आपले ससे मिळू नाही देत का, आणि सशापायी हरण जात आहेत. मुख्य लक्ष मुख्य कामावर पाहिजे. Like we live in India. जसं आपण भारतात We have राहतो, got a passport of India. आपल्याकडे आमच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे. You can do anything in India. Okay. भारतात आपण काही करू I mean, शकतो. not illegally. I'm saying म्हणजे- illegally, whatever you want to do. बेकायदेशीर बेकायदेशीर नाही राजा, कायदेशीर आपण भारतात काही करू शकतो. Yeah, you can settle in Pune or Oh. Mumbai, or you can settle in Chennai or Bangalore or wherever. You are free. भारतात आपण कुठेही स्थायी होऊ शकतो. चेन्नई म्हणा, मुंबई म्हणा, पुणे म्हणा, कोणी म्हणा, काही Amen. म्हणा. You can buy a rent. You can buy your own house. You can live on rent. No problem. आपण स्वतःचं घर घेऊ शकतो, भाड्याच्या घरात राहू शकतो. भारत माझा देश आहे, See, मी but- भारताचा वासी आहे. But within the boundaries of the country's law, you are free. पण भारताचा जो नियम आहे त्या नियमाच्या चौकटीमध्ये तू मोकळा आहे. Amen. You should not. You will not go and ask the government. मला इथं दापोडीमध्ये राहायचं मी राहू का नाही. No, you are तुम्ही free. भारतामध्ये तुम्ही भारताचे वासी असताना सरकारला जाऊन विचाराल का की नाही दापोडीत राहायचं मला, प्लीज मला दापोडीमध्ये राहू द्या. No, a foreigner will not be allowed. परदेशी जे असतात ना त्यांना परवानगी मिळणार नाही राहायला, स्थायी व्हायला. Amen. आमेन. But tomorrow you say, I want to stay on a tree. तुम्ही जर उद्या Want म्हटलं to build मला a bungalow on a tree. See, मला- that will not be allowed. झाडावर बंगला बांधायचा तर कॉर्पोरेशन त्याला परमिशन See, देत नाही, that they will not allow. ते नाही So allowed. within their limits and their boundaries and their laws, they will allow you to move freely. But if tomorrow you say, मला झाडावर घर बांधायचं आहे, they will not allow. नाही, ते अलाउड नाही. आमच्या कायद्यात ते बसतच नाही राजा. Amen. See, so there are certain things you can do, certain things you cannot do, even in your free will. काही गोष्टी आपण करू शकतो, काही गोष्टी आपण करू शकत नाही, मुक्त इच्छेत आणि निवडीत सुद्धा. And some of our free wills are limited to the physical environment also. आणि काही आपली मुक्त निवड आपला भौतिक परिसर जो काही आहे त्यावर अवलंबून आणि आधारभूत आणि तेवढीच असते. Amen. You Amen. cannot say, I want to stay in the ocean. असं म्हणून चालेल का तुम्हाला आणि मला, मी ना समुद्रात राहायचं ठरवलंय. No, it's not possible because it is beyond that physical environment. शक्य आहे का? हे शक्य नाहीये. Amen. ते तुझ्या भौतिक परिसरापलीकडचं You आहे. cannot make a house at Antarctica. अंटार्क्टिका समुद्रावर आपण घर बांधू शकतो का? Antarctica is full of ice. पूर्ण बर्फाने भरलेल्या So अंटार्क्टिका. the environment does not permit you to stay there. तर तो परिसर परवानगी देत नाही आपल्याला राहायला. So you have a free choice, but you are not permitted to stay there. मुक्त निवड आहे पण अलाउड नाहीये. Amen. So there is a freedom given in your free choice which allows you, and there is no freedom given to you even in your free choice. तो मुक्त निवडीत पण काही मोकळीकता आहे, काही मोकळीकता नाहीये. मुक्त निवडीत पण सर्टन थिंग्स अलाउड, सर्टन थिंग्स नॉट अलाउड. Amen. You are allowed to stay in habitable places, not in inhabitable places. राहण्यासारख्या जागेत राहायला परवानगी अलाउड, न राहण्यासारख्या जागेत राहायला नॉट अलाउड. You say, I want to stay on the moon. You cannot stay on the मला moon. चंद्रावर राहायचं शक्य आहे का? See, and moreover, we want to stay where food and clothing and water and shelter is available. Isn't it? आणि त्याहूनही जास्त आपल्याला जिथं अन्न म्हणा, पाणी म्हणा, हे सगळं सोयीचं मिळत असेल तिथं राहायला आवडतं. See, so you are free to
live anywhere, but provided you stay within the limits. तर तुझी मुक्त इच्छा काही म्हणत असेल की मला कुठेही राहायचं, पण त्या मर्यादेमध्ये निर्णय असायला लागतो. चंद्र पृथ्वीवर खूप गर्दी झाली, मी चंद्रात चाललो, चालतंय का? I want to live in Dapodi. Oh, don't ask, live. दापोळीत राहायचं, त्याला विचारायची गरज नाही. नाही राहा नाही, पण ना. दापोडीमध्ये तुम्ही ऐकलं नाही, मला झाडावर राहायचं. See, घर ते बांधायचं. कधी बोलायचा? मग मी म्हटलो असतो नाही नाही, नॉट अलाउड. So sometimes with God we think we can do anything. It's my choice. कधी कधी देवबाप्पा विषयीनं पण आपल्याला असंच वाटायला लागतं, देवाने मला मुक्त इच्छा दिली आहे, माझी इच्छा, Nobody can control my life. मेरी मर्जी, कोणी माझ्या जीवनावर काही ताबा नाही ठेवू शकत. It's a free choice. मला देवाने माझी मर्जी दिलेली आहे. See, if God wants, He can limit even your free choice. देवबाप तुझ्या मुक्त इच्छेला पण लगाम लावू शकतो बरं का. But see, He's a good God. He is not limiting our free choice. पण देव चांगला आहे म्हणून आपल्या मुक्त इच्छेवरती लगाम लावत नाही की कर बेटा तुला काय See, करायचं. so we should not take advantage of God's free choice that He तर has given us. देवाने आपल्याला मुक्त इच्छा दिली आहे, त्याचा गैरफायदा घ्यायचा का? And many times आणि बऱ्याच वेळेला we live within the free choice also according to God's dictates because we love Him. त्या मुक्त इच्छेमध्ये पण देव सांगतो त्याप्रमाणेच आपण जगत राहतो का? कारण आपलं देवावर प्रेम आहे. Amen. की Now, नको? like now, for instance, you are hearing my word. Somebody can just get up and go from here. जसं उदाहरणार्थ आता तुम्ही सगळे माझा संदेश ऐकताना कदाचित कोणीतरी उठून निघून पण जाईल. I mean, it's your free choice. तर तुमची मुक्त इच्छा निवड आहे. See, God has not tied you here. देवाने तुम्हाला इथं कुत्र्यासारखं बांधून तर ठेवलेलं नाही. You can just get up and go. तुम्ही उठून जाऊ शकता, But why you are still seated here? पण तरी तुम्ही का बसलाय? Because कारण you love God. तुमचं देवावर प्रेम आहे. You are holding your free choice. तुम्ही तुमची मुक्त निवड आणि इच्छा धरून आहात. See, you are holding your free choice. तुम्ही तुमच्या मुक्त निवडीला धरून आहात की नाही, आता मी इथं बसायचं ठरवलेलं आहे, I will not go. मी जाणार नाही. भूक लागलेले पण जाणार नाही. जाणार नाही, ते घरी गेल्यावर बघू बिर्याणी वगैरे. See, you have a free choice, but you restrict because you love God, because you love us. मुक्त निवड खूप आहे, सगळं आतमधून मोकाट सुटायचा प्रयत्न खूप होत आहे, पण तुम्ही आवळ घालता की नाही 2 घंटा चर्च अटेंड करने के बाद ही. Because I love God. तर माझं देवावर प्रेम आहे. Praise God. आमेन. I love God. माझं देवावर प्रेम आहे. God is such a loving God. देव इतका प्रेमळ आहे ना, He can even restrict your movement. तुझी जी हालचाल आहे त्याला पण देव गळ घालू शकतो. ए, नहीं उठने का बोला तो नहीं उठने का. किस किस को वो बांध के ऐसा रख देता है, हाँ. उठ ही नहीं सकता आमेन. बिस्तर से. आणि मग तुम्ही म्हणता माहित नाही मला उठायलाच झालं नाही, माझा See. देव बांधून ठेवतो. He can tie you also, but see, He doesn't do it most of the time. देव करू शकतो पण देव असं करत नाही जास्तीत Because He has जास्त given वेळा. us free choice. कारण देव म्हणतो जाऊ दे, सगळ्यांना मुक्त इच्छा दिली आहे, But He is saying, पण म्हणतो बाळा, बाळा डेस्टिनीचं बाळा एकदम पुढे जाऊ बाळा नको. नशिबा पलीकडे जाऊ नको. थोडं गेलं चालेल, हा, पण परत ये. परत ये. Are you understanding? Let your walk revolve around your destiny, that you will not remove your focus. तुमचं चालणं आणि प्रवास ना, तुमचं जे नशीब लिहिलेलं आहे ना त्याच्या अवतीभोवती घोटाळा चालतंय, पण बाहेर नाही जायचं. बाहेर गेलं ना, हा, मग तुमचं फोकस निघून जातं. मग लक्ष निघून जातं. Are you understanding? Man- And you will not be doing what is written about you in the book of yours. मग तुझ्या नशिबाच्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे ते तू करत नाही. Amen. Amen. God loves us tremendously. देवाचं आपल्यावर प्रचंड प्रेम आहे. That's why He has not made you robots. म्हणून देवाने आपल्याला कुणालाच रोबोट केलेलं नाही. Amen. Amen. But that is the problem with us. पण आपली समस्याच ही आहे. थोडं जास्त जागा दिलं तर आपल्याला अजून थोडं जास्त हो. जागात. म्हणजे उंगली दिया की हाथ पकडने का मेरा धर्म है. कैसा धर्म है? Now some will ask, काही विचारतील, Pastor, पास्टर how much of predestination I have किती माझं म्हणजे नशीब माझं किती आहे and how much of my free will I have? आणि नशीब किती आहे आणि माझी मुक्त इच्छा किती, म्हणजे प्रमाण काय? Amen. How much of a predestination I have and how much of my free will I have? देवानी मला किती मोठं का लहान नशीब दिलंय आणि देवानी मला मुक्त इच्छा किती मोठी लहान दिली See, आहे. we will study from the life of David. दाविदाच्या जीवनात आपण त्याचा अभ्यास करणार He आहोत. lived in his predestination. दावीद त्याच्या नशिबामध्ये जगला. What was David's predestination? आता दाविदाचं असं ठरलेलं नशीब काय होतं? Did he have any major destiny and minor destiny? काही मुख्य नशीब आणि काही असं लहान सहान असं होतं का? Yes, he had. होतं. He had a major destiny and a minor destiny. एक मुख्य गोष्ट त्याच्या नशिबात लिहिलेली होती आणि बाकी लहान सहान गोष्टी त्याच्या नशिबात Now, लिहिलेल्या we होत्या. wouldn't have known of his destiny त्याचं नशीब आपल्याला कळलं नसतं had it not been written in the Bible. जर बायबल मध्ये ते लिहिलं गेलं See, नसतं. you cannot know somebody's destiny unless you see the whole life of his before you. एखाद्याचं नशीब कळत नाही हो जोवर त्याचं संपूर्ण आयुष्य आपल्याला दिसत नाही.
Amen. Amen. That's why we don't understand our destiny because our life has not completed. आणि म्हणून आपल्याला आपलंही नशीब कळत नाही का आपलं आयुष्य अजून पूर्ण झालेलं नाही. But a person's life, when it is completed, you know what destiny was written for him, what was he called to major on, what was he called to minor on. पण एखाद्या माणसाच्या आयुष्याचा प्रवास जर संपत आलेला आहे किंवा संपलेला आहे तर त्याचं आयुष्य बघून आपल्याला कळतं की त्याच्या नशिबात मुख्य कामं काय होती आणि लहान सहान काय होती. So now we have seen everything has come to pass about David. He is already buried and he is resting in the Lord. तर आता दाविदाचं पूर्ण आयुष्य आपल्याला आपल्या समोर उघडं आहे. त्याचं नशीब त्याचं आयुष्य आपल्याला दिसत आहे. मग तो वारला तो प्रभूकडे गेला. Amen. So Amen. now आता when I was studying about the life of David, I saw what his destiny was, what had he to major on, and what were his other minor destinies. आता दाविदाच्या जीवनाचा अभ्यास करत असताना मला कळतं की दाविदाच्या नशिबामध्ये मुख्य काम काय लिहिलेलं होतं बाकीची लहान सहान कामं काय होती. What was the destiny of David? दाविदाचं नशीब काय होतं Major destiny. मुख्य काम काय होतं कशासाठी देवानं त्याला या भूतलावर जन्म दिला. आता त्याचं डेस्टिनी तुम्ही घेऊ नका. आता दाविदाचं नशीब तू घेऊन चालणार नाही. Some people say, काही लोक म्हणतील Peter David Silve, त्याच्या खाली destiny is this. That is David's destiny, but it is an example for us to know our destiny. ते दाविदाचं नशीब आहे आपल्यासाठी अशासाठी दिलेलं आहे लिहून की आपण त्यातनं आपलं नशीब समजून घ्यावं. David's major destiny was to build a temple. दाविदाचं मुख्य नशीब Or नशिबात it लिहिलेलं मुख्य revolved काम around the temple. दाविदाच्या नशिबात लिहिलेलं मुख्य काम की देवाचं मंदिर बांधलं गेलं पाहिजे त्याच्याद्वारे Yes. किंवा मंदिरा अवतीभोवती तो घोटाळला पाहिजे. Major destiny written about David in the heavens book was he should revolve his whole life and his mind and his vision and his dream should be only temple, 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 temple. देवानं दाविदाच्या जीवनाविषयीनं स्वर्गात जे त्याचं नशिबाचं पुस्तक लिहिलं त्यामध्ये मुख्य काम हेच लिहिलेलं होतं की दावीद सदैव मंदिर 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 देव देव मंदिर हेच Only करत मंदिर. बसला पाहिजे. मंदिर Only mandir. देवाचं मंदिर You read all his psalms, it is only temple. त्याची सगळी स्तोत्र वाचा मंदिर Temple. देवाचं मंदिर देवाचं मंदिर. See, not loving God. Loving God is not a destiny. It is our privilege. It is given to us to love Him, and we are commanded to love Him. देवावर प्रेम करणं म्हणजे काय आपला नशिबातला भाग नव्हे हो. देवावर प्रेम करणं हे आपल्याला आज्ञा पिलेलं आहे सांगितलेलं आहे. But his destiny was temple. पण दाविदाचं नशीब काय लिहिलेलं होतं की देवाचं मंदिर. दुसरं काय विचार करू नको डेव्हिड. बस त्याच्यासाठी मी तुला पैसे देणार, पोझिशन देणार, पीपल देणार. Your destiny is only to build the temple. तुझं नशीब असंच लिहिलेलं आहे की तू मंदिर बांधायचं आहे दावीद. Nothing else. बाकी काही नाही. It's not even kingship. राजे पण नाही. He became king for the temple. If he hadn't even thought about the temple, he wouldn't have been king. मंदिरासाठी मंदिरापायी तो राजा झाला. मंदिराचा विचार त्यांनी डोक्यात ठेवला नसता तो राजा झालाही नसता. Are you understanding? मंदिरा खातर देवानी त्याला राजाही बनवला. Because of the temple, he became wealthy. मंदिरामुळे तो इतका धनवान झाला. Because of the temple, he became popular. मंदिरामुळे इतका प्रसिद्ध झाला. Because of the temple, God saved him many times. मंदिरामुळे देवाने अनेक वेळा त्याला वाचवलं. Because of the temple, God gave him mighty people. मंदिरामुळे देवाने त्याला महान बलवान माणसं दिली. When you focus on your major destiny, नशिबात लिहिलेल्या मुख्य कामावर लक्ष केंद्रित केलं ना whatever is required to accomplish that destiny that God has written for you, God will see that He provides everything. की ते लिहिलेलं काम पूर्ण करायला जे काही आपल्याला लागेल ते देव आपल्याला पुरवेल. ती जबाबदारी देवाने घेतलेली आहे. Whatever, जे काही लागेल whomsoever, जे कोणी every लागेल kind of backing will be given to you. सगळा पाठिंबा देव देईल. But if you major on the minors, पण त्या लहान सहान गोष्टींवर तुम्ही जर लक्ष केंद्रित करत you have to do it बसलात, with your own strength and with your own money, with your own position. तर तुला स्वतःच्या शक्तीनं स्वतःच्या पैशानं स्वतःच्या पदानी करायला लागेल. Are you understanding? कळतं का मी काय As long as I am a pastor of God, जोवर मी देवानं नेमलेला
पास्टर आहे because this is my destiny. कारण हे माझ्या नशिबात लिहिलेलं आहे As long as I stay in my destiny, जोवर माझ्या नशिबात मी राहीन no man can throw me out. एकही माणूस मला इथून काढून फेकू नाही I शकत may be a naughty here and there, मी इथं तिथे थोडासा खोडकर कदाचित but राहील there is a boundary that God has set for me. एक मर्यादा देवानी माझ्या अवतीभोवती ठेवलेली Within आहे that I can play. त्यामध्ये मी खेळू शकतो As long as my focus is of this calling, जोवर या पाचारणावर मी लक्ष केंद्रित करत राहीन तोवर सगळं अलाउड आहे God will give me money, देव मला पैसा देईल position, पद देईल whatever is required to accomplish my destiny, He will provide. जे लागेल ते देईल हे नशिबात लिहिलेलं पूर्ण करायला Are you understanding, people? कळतं It's का? very important. खूप महत्वाचं आहे तुझ्या नशिबात काय लिहिलंय तू शोध देवाला विचार This is what the world does not हे understand. जगाला कळत नाही This is what the world does not हे understand. जगातल्या माणसांना कळत नाही Let your life revolve around that one major destiny. तुझं नशीब जे आहे ना तुझ्या नशिबात जे मुख्य काम देवानी लिहिलंय ना त्याच्या अवतीभोवती घोटाळ आयुष्यभर घोटाळ All your life. आयुष्यभर त्याच्या अवतीभोवती घोटाळ Just do that one thing. ते एकच काम करत राहा की देवानी हेच करायला मला बोलवलंय बस Like Anna the prophetess. जसं संदेश ना After her husband died, पती वारल्यावर 84 years, she was 84 there in वर्षाची. the temple. 84 वर्षाची झालेली पती वारल्यानंतर मंदिरात जीवन राहिली मंदिर सोडलं नाही. Nothing else she did. बाकी काही केलं नाही मंदिरात राहिली Praying. प्रार्थना 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 What प्रार्थना was प्रार्थना Anna's प्रार्थना destiny? ॲनाचं नशीब काय Sit in the temple and pray. मंदिरात बस आणि प्रार्थना कर बाकी काही करू नको. बाकी काही करू नको Don't enter anybody else's destiny. बाकी कुणाच्याही नशिबात घुसायला जाऊ नको Stay within your limits. तुझ्या चौकटीत राहा That is all. बस आहे खूप आहे If you open the book of Anna's destiny, ॲनाच्या नशिबाचं पुस्तक जर आपण उघडलं it is written only one thing. एकच गोष्ट तिच्या नशिबात लिहिलेली Staying in the temple and praying. मंदिरात राहा आणि प्रार्थना कर That's all. बस दुसरं काही नाही Don't get carried away by what others are doing. बाकीचे लोक काय करतात ते तू भोगू नको If you enter somebody else's destiny, आणि कोणाच्या नशिबात तू घुसायला गेला you are spoiling his destiny as well as yours. तर तुझं आणि त्याचं दोघांचं नशीब खराब Did David come to know his destiny when he was a small boy? दावीद लहान असताना त्याला त्याचं नशीब कळलं का He didn't fully understand. संपूर्ण नाही कळलं But as he walked with God, पण जसा तो देवाबरोबर चालत राहिला fulfilling the desires of God, देवाच्या इच्छा पूर्ण करत राहिला he discovered his destiny. त्याला आपलं नशीब कळलं की मैं जो करना है यही करना है बस Every day as you walk with God, रोज जसा दावीद देवाबरोबर चालत राहिला as you also walk with जसं God, तुम्ही पण रोज देवाबरोबर चालत राहाल एक दिवस तुम्हाला पण God उमगेल will show you. He will not show you. You will discover it. देव तुम्हाला दाखवणार नाही तुम्हाला स्वतःला उमगेल की मला कळलं माझा जन्म देवाने का दिलेला आहे आणि मी काय करायचंय And you will be so joyful in it. आणि ते करताना तुम्हाला एवढा आनंद होईल ना Because कारण you see things happening. तुम्हाला गोष्टी घडताना दिसतील You see things happening. तुम्हाला गोष्टी घडताना You दिसतील see things falling in place. तुम्हाला सगळं यथायोग्य जागी पडताना दिसेल Supply is being made. पुरवठा दिसेल You have peace at night. रात्री शांती मिळेल You are happy. आनंद मिळेल Joy is there in your heart. खुशी जीवनात असेल You may not be a big time pastor. तुम्ही मोठे बाळक नसाल You may be कदाचित doing ordinary work. काही साधं काम करत But असाल that is the कदाचित destiny written for you. पण ते तुझ्यासाठी लिहिलेलं नशीब आहे You cannot change it. ते बदलू नाही शकत You कोणी try changing it. तूही ते बदलायचा प्रयत्न करशील पण ते नाही And कोणी you will be बदलू doing शकत. it. आणि तू करायलाही जाशील It will be like, a left leg shoes wearing in the right leg and the right leg shoe wearing in the left leg. मग ते असं होईल की डाव्या पायाचा बूट उजवीकडे आणि उजव्या पायाचा बूट डावीकडे घातल्यासारखं होईल Yes. असं होईल मग You are walking, चालतोय but you are walking somewhere like this. चालतोय पण किती वाकडा Something is wrong. काहीतरी चुकलंय And असा since you will not be blessed, you will be a troublemaker for others. आणि तू आशीर्वादित होत नाहीयेस म्हणून तू दुसऱ्यांना त्रासदायी ठरणार आहेस Through this, critics rise. आणि यातूनच निंदक उभे राहतात They start criticizing others then. आणि दुसऱ्यांची निंदा करायला लागतात की देखा देखा Within the framework of our destiny, आपल्या नशिबाच्या चौकटीत राजा we need to see बघायचं we don't use our free will too much. मुक्त इच्छा आणि मनकी मर्जी जास्त वापरू नका
too much, जास्त नका मन की मर्जी वापरू. डेंजर आहे ते खूप. thinking that I will do what I want to do. असा विचार करून मैं मन का राजा मेरे, मला जे करायचं ते मी करेन. God has to accept my working style. आणि देवाने माझी कामाची शैली स्वीकारून घेतली पाहिजे. देवाने मला मुक्त इच्छा आहे, मला पाहिजे तसं मी करीन. मी देवासाठीच काम करतो. हा. अरे देवासाठी काम करणं वेगळं आहे, देवाचे डेस्टिनी जे दिलेलं ते काम करणं वेगळं आहे. देवाने तुझ्या नशिबात जे लिहून ठेवलेलं काम आहे ते करणं वेगळं, आणि देवासाठी तुला हवंय म्हणून तू करतोय ते करणं वेगळं. Amen. A daughter may say, एखादी मुलगी म्हणेल, I will wash all my burtons of mamas. सगळी भांडी आज ममाची मी धुते. She'll be happy. खुश होईल ती. Mama says, ममा म्हणते, अरे हे सगळं कशाला केलं? का नाही, केलंय? तुला खुश केलं का? अरे खुश म्हणजे तू माझा आज्ञा मान. हो, खुश झालं मी. माझ्या आज्ञा पाळ, मी खुश होईन. हे एवढी भांडी बिंडी द्यायची गरज नाही. See? Yes, you have done a good work, हा, काम तू चांगलं केलं, but your heart has not changed. पण हृदय तुझं बदललं नाही तर फायदा काय? This is not written for you. हे तुझ्यासाठी लिहिलेलं नाहीये, तुझ्या नशिबात हे लिहिलेलं नाहीये. Some say, काही I म्हणतात, will work as a pastor. मी पास्टर म्हणून काम I'll करणार. be like Pastor नाही Peter. झालं, मी पास्टर पीटर सारखाच बनणार आहे. You can be anything. तुम्ही कोणी काही बना, You can be an apostle also. प्रेषित बना. बनायला काय, कोई Double कुछ भी graduate apostle. बनने को क्या है, आजकल कोई भी कुछ भी बनता See, है. you can become anything. काही कोणी बनतं आजकाल, नाव लागलं झालं. See, but is that a destiny for you? अरे राजा, पण देवानी तुझ्या नशिबात ते लिहिलंय का? See, when I am walking in my destiny, जेव्हा मी माझ्या नशिबात चालतो, people come. लोक येतात. I don't have to do anything. मला काय नसते उद्योग करायला लागत When नाही. I stand, people come. मी उभा राहिलो की लोक When येतात. I preach, people मी come. संदेश सांगतो, लोक येतात. Why? का? It's written in the book. पुस्तकात लिहिलेलं आहे, पीटर यही करने वाला आहे. And as long as I stay within that, आणि जोवर मी या चौकटीत राहीन, God will be faithful in sending people. देव विश्वासू राहील माझ्याशी लोक पाठवण्यात. And if anybody comes here आणि कोणी जर इथे आलं to preach, संदेश सांगायला, the crowd will come गर्दी येणार. because कारण my ministry is established. माझी सेवा आता स्थिर स्थावर झाली. But just supposing one X person comes and preaches and sees such a big crowd, it doesn't mean it's because of him the crowd came. पण समजा कोणी एक व्यक्ती इथे आला आणि संदेश सांगायला लागला, मोठी गर्दी आली, तर त्या व्यक्तीमुळे आली असं नव्हे. He should not think now I think so I can also do it. तर त्या येणाऱ्यांनी असा विचार करू नये की देखा आता मलाही जमणार आहे सगळं. Let him start elsewhere, it will not happen because that is not destined for him. असं होत नाही राजा. त्यांनी आणि इतरत्र कुठे हा प्रयत्न करून बघावा, नाही होणार, तेवढे नाही येणार. का? कारण त्याच्या नशिबात ते लिहिलेलं नाहीये. Amen. Sometimes कधी कधी you should understand the concept of our free will. आपल्या मुक्त इच्छेची कन्सेप्ट आपल्याला कळली पाहिजे. Sometimes we are stubborn in our free will. कधी कधी आपण फार जिद्दी असतो बरं का, हट्टी, इतका That हट्टी free will dominate everything. की तो मुक्त इच्छेमुळे सगळीकडे राज्य आपलं. मी करणार, मी मी करूंगा. मैं करेगा. That is a very dangerous aspect. अतिशय धोकादायक क्षेत्र आहे ते. It will contradict your destiny. आणि तुझ्या नशिबा विरुद्धच जाणार ते. Your free will can contradict your destiny that God has for you. मुक्त इच्छा तुझी तुला तुझ्या नशिबा विरुद्धही जायला लावेल, जे देवाने तुझ्यासाठी आखलंय त्या पलीकडे. इतकी ही मुक्त इच्छा जर खूप वापरायला गेलो तर डेंजर असते. Are you understanding, people? कळतं का? Amen. कळतं का? And I'm telling you, मी सांगतो ना, as we study this message, जसं या संदेशाचा आपण अभ्यास करू, you will understand तुम्हाला कळेल what your destiny is. माझं नशीब काय आहे. And I'm going to pray for you आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे to understand your की destiny. तुम्हाला कळायला पाहिजे तुमचं नशीब काय आहे. Once you understand your आणि एकदा destiny, तुला कळलं ना की माझ्या नशिबात काय लिहिलंय, be humble enough to accept it. नम्र राहायचं ते स्वीकारायला. Be humble enough to accept it. ते स्वीकारायला नम्र राहायचं, त्यात परत तोडफोड करायला जायचं नाही. Don't see somebody else's destiny and be jealous about it. आणि कोणाचं तरी नशीब बघून आपण जळफाट करायचा नाही. It's not important. ते महत्वाचं नाही. And even if somebody is in a high position, आणि जरी कोणी मोठ्या पदावर गेलं let him not boast. तरी त्या मोठ्या पदावर असलेल्यांनी पण बढाया He मारायचे नाही. didn't come up to that post because of him, but because of his destiny that is ordained by त्या God. मोठ्या पदावर तो त्याच्यामुळे गेलेला नाही, देवाने त्याच्या नशिबात ते लिहिलेलं आहे म्हणून तो तिथे आहे. तर त्यांनी त्याची नाही, देवाची बढाई मारावी. So within the limits of my destiny, I can improve it. माझ्या नशिबाच्या चौकटीत मला जेवढं काही सुधरवून करता येईल ते मी करायचं. I can improve it. मी सुधारणूक करू शकतो. Amen. आमेन. But I cannot escape it. पण पळवाटा नाही काढू शकत.
I cannot escape it. पळवाट आम्ही काढू नाही शकत. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? We'll continue next week. पुढच्या रविवारी विषय चालू ठेव. जीवन का मेरे तू रखवाला, हर पल तू मेरा विधाता है. जीवन का मेरे तू रखवाला, हर पल तू मेरा विधाता है. जीवन की कश्ती फंसती भंवर में, तू ही तो केवल हारा है. जीवन की कश्ती फंसती भंवर में, तू ही तो केवल हारा है. जीवन का मेरे तू रखवाला, हर पल तू मेरा विधाता है. जीवन का मेरे तू रखवाला, हर पल तू मेरा विधाता है. Thank you, Jesus. धन्यवाद दे Thank बाबा, you, Jesus. धन्यवाद. You know, sometimes कधी कधी you may be fulfilling your destiny in the secular level, तुम्ही बाहेर जगात आपलं नशीब काही प्रमाणात पूर्ण करत असाल, but पण some of you, because you did not fulfill your spiritual destiny, तुमच्यातल्या काहींनी आपलं आत्मिक नशीब पूर्ण न केल्यामुळे the blessings don't flow forth in the natural. आशीर्वाद वाहत नाहीत नैसर्गिक स्तरात. Like, for instance, उदाहरणार्थ, God has given you wisdom and talent. देवाने तुला ज्ञान आणि कला दिली ना, You are using it in the world, तू ती जगात वापरतोस, earning your daily bread. त्यातनं भाकर कमवतो. You could do it because that is the destiny. ते तू करू शकला कारण तुझ्या नशिबात ते लिहिलंय जगिक दृष्टीनं. The talent that you have, जी कला तुझ्याकडे आहे, supposing you are a painter, समजा तू good पेंटर आहे, artist, चांगला कलाकार आहेस, पेंटर आहेस, you draw things, चित्रकार आहेस, चांगलं काय चित्र काढतो get lots of fame and money. आणि प्रसिद्ध होतो, पैसा खूप मिळतो तुला. But after you have known the Lord, पण तू प्रभूला ओळखल्यानंतर if you don't use that talent for the spiritual kingdom, त्या कलेचा वापर तू आत्मिक जगासाठी जर केला नाही, then the natural blessings will stop flowing. तर नैसर्गिक आशीर्वाद बंद होतील हा. Because your Sacred- destiny is used even for your natural aspect and the spiritual aspect. कारण तुझं नशीब नैसर्गिक आणि आत्मिक दोन्ही क्षेत्रात वापरलं जातं. तुझं आत्मिक क्षेत्रात त्या कला वापरल्या नाही तर सगळे आशीर्वाद चंगळ मंगळ पार्ट्या बंद होतील. If David had said, जर दावीद असं बोलला असता I am a king now, की आता मी राजा आहे, finished, संपलं, the highest position I could come and achieve, उच्च पद राजा, बस म्हणजे I am बन बन not के bothered about anything now. और कितना बड़ा बन सकता है, बस मैं बन गया, राजा हो गया. But पण his destiny was around the temple. त्याचं नशीब मंदिराभोवती राहण्यात लिहिलं होतं. As long as his focus remains on the temple, he would be king. जोवर त्याचं लक्ष मंदिरावर राहील तो राजा राहील. If he removes his focus from around the temple, he would be removed from the kingship. मंदिरावरून त्यांनी लक्ष काढलं त्याचं ते शाही पद निघून जाईल, This is what God told me. असं देव माझ्याशी बोललेलं आहे. You can play around little bit, थोडासा खेळलेला चालतो, but within the boundaries लिमिटेड, मर्यादित, of God's tolerance. देवाच्या सहनशीलतेच्या मर्यादेमध्ये नॉटीनेस चालेल, But without losing the focus on the major. मुख्य कामावरचं लक्ष न काढता. Let your direction not be lost in your life. दिशाभूल नका होऊ देऊ जीवनात. People say, yes, my direction in life is to become a doctor, to become an engineer. लोक म्हणतात, हो मला माझ्या जीवनाची दिशा सापडली की मी इंजिनियर होणार, मी डॉक्टर होणार. That is just a stepping stone to the spiritual aspect of ती life. पहिली पायरी आहे जिथून तू आता आत्मिक जगाकडे झेप घ्यायची आहे. Kingship is not everything for David. दाविदासाठी
राजेपण म्हणजे सर्वस्व नव्हे ना. All the gold and silver he had, it's not anything. सगळं सोनं चांदी त्याच्याकडे होतं ते त्याचं सर्वस्व नव्हे If काही. his focus was not temple, जर लक्ष त्याचं मंदिरावर नसेल तर असलेलं सगळं जाऊ शकतं. his focus was, त्याचं लक्ष एकच होतं, I have to get Jerusalem. मला यरुशलेम मिळवायला हवी. That is his destiny. हे त्याचं नशीब. I should get Jerusalem. मला यरुशलेम हवी. I should get the threshing floor of Aruna, मला अरुणाचं खळं हवं, where the temple will be built. जिथे मंदिर बांधलं जाईल. I have to do all this. मला हे सगळं करायचं आहे. Yes, I am a king, मी राजा आहे, but that is not my destiny. पण ते माझं नशीब नव्हे. You have become a big manager in the company, but that is not your ultimate destiny. तुम्ही कंपनीत मोठा मॅनेजर झाला, ते तुमचं सर्वस्व नशीब नव्हे. There is a reason that God has placed you there. देवाने तुला का तिथं मॅनेजर मधून ठेवलं, त्यामागे कारण आहे. There is a spiritual destiny. त्याच्या मागे आत्मिक नशीब लिहिलेलं आहे. Some people say, काही लोक म्हणतात I got this job now. मला ही नोकरी मिळाली, I'm not worried about anything. काय मला आता परवा नाही कशाची. Yes, if I don't get time to go to church also, it's okay now. चर्चला जायला वेळ मिळाला नाही तरी चालतं. Beware, सांभाळ, that job will be lost. सावध राहा, नोकरी जायची वेळ येईल. As a child of God, देवाचं लेकरू म्हणून there is a spiritual destiny. आत्मिक नशीब लिहिलेलं आहे. Seek first the kingdom. प्रथम राज्य शोध देवाचं, All these things will be added. बाकी सगळ्या गोष्टींची भर पडेल. These additions are not the main thing. भरीच्या गोष्टींना कुठं मुख्य गोष्टी मानायला लागला. You want a job, God will give you a job. नोकरी पाहिजे, देव नोकरी देईल. You want to become a king, He will make you a king. राजा व्हायचं, देव तुला राजाही करेल. You want to have promotion, He can give you promotion. बढती हवी, बढती पण देईल. You want a house, yes. घर हवं ना, घरही देईल. David said, दावीद बोलला, Lord, I want to build a palace. प्रभू मला महाल बांधायचा, I want to build a palace. मला महाल बांधायचा देव That बाप्पा. palace should be built of cedar wood only. आणि तो महाल गंधसरूच्या लाकडाचाच पाहिजे. तेच लाकूड वापर. तेच वापर, ठीक पण आहे, फोकस विसरू नको. पण लक्ष नको काढू. Focus, don't miss. लक्ष केंद्रित ठेव. Live in a cedar wood palace. राहा ना गंधसरून बांधलेल्या लाकडानं बांधलेल्या महालात, Don't remove your focus पण लक्ष नको काढू ना. from God. देवावरचं लक्ष काढू नको. Let सगळं money कर. come, let position come, पैसा, let property पद, come. पैसा, पद, प्रॉपर्टी सगळं येऊ दे. खूप मोठा बन, पण देवाला नेहमी मोठा ठेव. Focus on your destiny. तुझ्या नशिबावर लक्ष ठेव. Focus what is written about you. तुझ्याविषयी काय लिहिलंय त्याच्यावर लक्ष ठेव. If you are called to be a prayer warrior, प्रार्थना करणारा योद्धा म्हणून तुला बोलवलंय, do everything. सगळं कर, Don't miss the timing of prayer. पण ती प्रार्थनेची वेळ चुकवू नको. Don't miss it. ती प्रार्थनेची वेळ चुकवू नको. One day you missed it, 2 days means okay, that is tolerance. God allows you to play within your free will, but again come back. एक दोन दिवस चुकली, ठीक आहे, देव सहन करून घेईल आणि तुला त्या मुक्त इच्छेत थोडंसं खेळू देईल, पण तिसऱ्या वेळेला परत ये. Oh God, दे बाप्पा, open my people's eyes माझ्या लोकांचे डोळे उघड to their destiny. की त्यांचं नशीब काय आहे. Open their eyes. डोळे उघड त्यांचे. Let each one of them discover their destiny now. प्रत्येकाला आता त्यांचं नशीब उलगडू दे. Each one. की माझं नशीब काय आहे, देवाने माझ्यासाठी काय लिहिलंय, मी काय करायचं, Predestination. काय आहे माझ्या What is नशिबात, my predestination? काय माझं नशीब What आहे? is God's design and purpose देवानं for काय me? ठेवलंय माझ्यासाठी, काय रचलंय देवानी, देव काय म्हणतो. From today, आजपासून keep on seeking Him. शोधा त्याला. Seek Him. देवाला शोधत राहा. विचारा त्याला, मेरे नसीब में तूने क्या लिखा है, मुझे बोल. In the coming days, येत्या दिवसात don't miss these meetings. सभा चुकू नका रविवारच्या. You will discover your destiny. तुम्हाला कळेल तुमचं नशीब काय आहे. Some of you काही जण will know that what you are doing is right. काही ना कळेल मी जे करतोय ते बरोबर आहे. Some of you will say, काही म्हणतील, yes, somewhere along the way I had missed it. कळलं मला, कुठेतरी माझ्याकडनं चुकलंय, I want to come back. मला परत यायचंय.
And God is ready to accept. आणि देव तुला स्वीकारायला तयार आहे. You will start walking your destiny. तू तुझ्या नशिबात लिहिलंय तसा चालायला And लागशील. what a joy it will be आणि for किती you. आनंद असेल तो, It's beyond words. शब्दापलीकडचा आनंद. Father, देव बाप्पा, as the people are discovering their destiny, जसं लोक आपलं नशीब शोधतायत, touch everyone. प्रत्येकाला स्पर्श कर. People who are walking in your will. लोक तुझ्या इच्छेत चालतायत. Those people who are fulfilling the destiny you have given them. आणि जी माणसं त्यांच्या नशिबात लिहिलेलं पूर्ण करतायत, Bless all of them. अशा सगळ्यांना आशीर्वादित कर. Whatever is needed to fulfill that destiny, provide for them. जे काही नशिबात लिहिलेलं पूर्ण करायला लागत असेल ते त्यांना पुरव. And bless my people. माझे लोक आशीर्वादित कर. Heal my people. माझ्या लोकांना आरोग्य दे. Those people who need healing. राबा खरा, ज्या लोकांना आरोग्य हवंय, The Lord is here. प्रभू इथे आहे. He is going to heal you now. तो तुम्हाला आत्ता आरोग्य देणार आहे. Simply because you sat down and heard the word of God. त्याच्या मागचं कारण एकच, की तू बसून देवाचं वचन ऐकलं म्हणून. Because you heard the word of तू God. देवाचं वचन ऐकलं He म्हणून will touch you and heal you. तो तुला स्पर्श करून आरोग्य देईल. Whatever you need now. जे काही तुला आत्ता गरजेचं आहे, Whatever kind of healing you need now. जे काही आरोग्य तुला हवंय, He will heal you now. Are तो you तुला ready? आत्ता आरोग्य देईल. तू तयार आहेस Are you का? ready to receive it? तू ते आरोग्य स्वीकारायला तयार आहे का? Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You sickness, आजार I command you मी आज्ञा करतो, in the name of Jesus. सगळ्या आजारांना येशूच्या नावात Leave my people सोड माझ्या लोकांना. in Jesus' name. येशूच्या नावामध्ये, In Jesus' name. येशूच्या नावामध्ये, In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. The Lord is touching you प्रभू now. तुम्हाला आता स्पर्श The करत Lord आहे. is touching you प्रभू now. तुम्हाला आता स्पर्श करत आहे. Receive the touch of God. देवाचा स्पर्श स्वीकारा. Receive the touch of देवाचा God. स्पर्श स्वीकारा. Receive the touch of देवाचा God. स्पर्श स्वीकारा. His flow is flowing inside of you. तो तुमच्यामध्ये वाहत आहे. His healing virtue is flowing inside of you. आरोग्याचा प्रवाह तुमच्यामध्ये वाहत आहे. It's happening now. आता होत आहे. It's happening now. आता होत आहे. The Holy Ghost is flowing. पवित्र आत्मा वाहत आहे. The Holy Ghost is flowing. पवित्र आत्मा वाहत आहे. Some of you are going to discover your destiny. तुमच्यातल्या काहींना आपलं नशीब आता कळणार आहे. You're going to discover your destiny. समजणार आहे तुम्हाला माझ्या नशिबात काय लिहिलंय. Your destiny will bless you. आणि तुमचं नशीब तुम्हाला आशीर्वाद देईल. Yes. हो, Walking in your destiny will bless you. तुमच्या नशिबात चालत राहाल तर आशीर्वादित व्हाल. Bless my people, Lord. माझ्या लोकांना आशीर्वादित कर प्रभू. As they are discovering their destiny, bless them. त्यांच्या नशिबाचा ते शोध करत असताना त्यांना आशीर्वाद दे. Let your great peace come into them. तुझी महान शांती त्यांच्यावर येऊ दे. Let your joy flood them. तुझा आनंद त्यांच्यामध्ये पुरासारखा येऊ दे. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. In Jesus' name I pray. येशूच्या नावामध्ये मी मागतो. Amen and amen. Amen. Praise God. Give a big Amen. clap to Jesus. एक जोरात येशूसाठी काही वाजवा.